हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधूनमधून. तर आमच्या आजोबांचे पंचमीचे श्राद्ध झालेत आणि आता 7-8 दिवसामध्ये घटस्थापना पण होईल. त्याआधी आपल्या घरची सर्व साफसफाई पूर्ण झाली पाहिजे, म्हणून आज आम्ही साफसफाई करायला घेतलंय. आणि संध्याकाळी परत जयचा वाढदिवस पण आहे, तर तिकडे पण जायचे. साफसफाई करायचं म्हटलं की सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न कुठून सुरुवात करावी. पण आता कुठून तरी सुरुवात करावीच लागेल, म्हणून आम्ही ठरवलं की टेरेसवरूनच सुरुवात करूयात. कारण की आम्ही काही अडगळीचं साहित्य टेरेसवर ठेवलं होतं, ते व्यवस्थित मांडून ठेवलं, टेरेस वगैरे झाडून घेतला व्यवस्थित. आणि मग म्हटलं की आता टाईम उरला आहे थोडासा, तर महेश भाऊजींचं बेडरूम, आमचं बेडरूम ते साफ करूयात. कारण की आमच्या लग्नाचं सर्व साहित्य आम्ही महेश भाऊंच्या बेडरूममध्ये ठेवलं होतं, भांडे वगैरे. आता त्यांचं पण बेड, वॉर्डरोब आणि फर्निचर बनवायचं, तर ते व्यवस्थित सर्व साहित्य पॅक करून वेगळ्या जागी शिफ्ट केलं. आणि नंतर मग आमचं पण बेडरूम साफ करून घेतलं. साफसफाई करत असताना ह्यांचे अवॉर्ड्स हाती लागले. म्हटलं चला आता आपण हे आपल्या रोजचा जो स्टडी टेबल आहे त्याच्यावरच ठेवूयात, थोडंसं माणूस मोटिवेट पण होतं. आणि आम्ही दोघे सध्या जे पुस्तक वाचतोय ते म्हणजे 101 पॉवर हॅबिट्स. खूप सुंदर हे पुस्तक आहे, खूप मोटिवेशनल आहे. मी तर रिकमेंड करेल, कोणी जर शौकीन असेल वाचणारं तर त्याने नक्की वाचावं. आणि आपण रोजच आपले बेडरूम्स वगैरे सर्व रूम साफ असतातच, पण असं साफसफाई म्हणून ज्या वस्तू आपण काढतो आणि व्यवस्थित त्यावेळेस जे ठेवतो, उन्हाळ्यातली साफसफाई म्हणा किंवा असं घटस्थापनेतली साफसफाई, तर ते खूप सुंदर असा व्ह्यू तयार होतो नंतर, की एकदम प्रसन्न स्वच्छ असं घर दिसायला सुरुवात होती. नंतर आम्ही ही गॅलरी साफ केली. पावसाळ्यात लावलेली झाडं एकदम छान अशा प्रकारे रोमलेत. हे शेवटचं झाड तर पहा ना किती मोठं झालंय. अशा प्रकारे आम्ही सर्व गॅलरी एकदम स्वच्छ अशी झाडून पुसून घेतली. घ्यायच्या घातली. हे आज ऑफिसवरून थोडेसे लवकर आले होते आणि बाहेर पावसाची झिमझिम चालूच होती. तर हे म्हटले मला कॉफी प्यायची आहे. सहसा आम्ही त्यांच्या कॉफीमध्ये आम्हाला करा असं म्हणत नाही, कारण की त्या कॉफीमध्ये दूध नाही, साखर नाही, नुसतंच पाणी आणि कॉफी, तर ते आपल्याला गिळत नाही. म्हणून आम्ही सहसा हट्ट करतच नाही का आमच्यासाठी बनवा. पण आज ते म्हटले की मी आज दुधाची कॉफी बनवणार आहे, तर म्हटलं प्लीज माझ्यासाठी पण 1 कप. अरे साखर टाकायचं राहिली ना, साखर दे. पहिले मी म्हणतो काय असं काय होतं, त्याच्यात काय टाकलं? काय टाकलं बघू द्या. मोठी साखर टाकली. कढी साखर आहे. ते साखरच म्हणतो. कोणत्या स्टाईलची कॉफी आहे अशी? बीट कॉफी म्हणतो त्याला. कोणती? बीट. बघू तर द्या. अरे बघून मी मोठा देत द्या, नाही. छोटा कप घ्यायला पाहिजे. मला नको आहे असल्या प्रकारची कोणती कॉफी. मला बघूनच पिवायचा. मग मी कुठे चालली? मला माफ करा, मला नाही प्यायची. माग पडलं मम्मी ती टाकते जा. मग दुधाचीच आहे नाही सगळी, थोडंसंच फक्त पाणी टाकले, फक्त पाणी टाकले. पण ती इतकं तुम्ही त्याला हलवले. कॉफी घेवायला लागतं ना. अरे गढूळ पाण्याने केले. थांब दोन झालं. ही माझी आहे ना? चल.
फायनली कॉफीमध्ये दूध पडलंय आणि कॉफी रेडी झाली आहे. तर आज ही कॉफी आम्ही वरच्या गॅलरीत जाऊन पिणार आहोत, कारण की बाहेर पाऊस पडून नुकताच गेला आहे आणि सगळं वातावरण असं थंडगार झालं आहे. तर म्हटलं चला आता वरती बसून कॉफी पिऊयात. चल चल. अरे तिला वाटलं काहीतरी देते म्हणून आली होती, तू गेली निघून मधीच. आई ती बांधलेली आहे. ती गरीब आहे रे बिचारी. मम्मी मारीन. कशी बघत आहे आईंकडे. तेवढं तेवढं काय झाड बनवाय, तेवढं मग झालं, कामच झालं. मी काढते मामा याच्यात व्हिडिओ फोटो. ते ना मामी तांदूळ आहे का ग्लासात त्याचं पडतंय ते दारून. हा वाटते. म्हणले ते यायचे मला. केक वर लिहिलंय फेकू, मामा ते काय फेकू आणि गॉगल. त्या मामा सावधान मध्ये का थांबलेत. बसू द्या बसू द्या. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Jay. Happy birthday to you. म्हणजे छान आहे. आई हा नाही नाही एक दोनदा चक्कर मार.
जय हा मामाचा मुलगा आहे, पण आईंजवळ लहानपणी शिकण्यासाठी होते. खूप लहानपणापासून आईंनी त्यांना सांभाळलं. तर आईंचा सगळ्यात जास्त लाडका म्हणजे जयच. जयला काही झालं तर आईंना अजिबात सहन होत नाही, त्या प्रकारचं हे बॉन्डिंग. तर असं वाटतच नाही की आईंना फक्त 2 मुलं आहेत, तर जय पण हा त्यातला 3रा. अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी बड्डे सेलिब्रेट केला आणि घरी आलो.